अरण्य प्रकाश. निवेदन. हे वर्तमानपत्र मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आमच्या वाचकांच्या हाती देताना आम्हाला फार आनंद होत आहे. आज आमच्यावर माणसांनी नाना तऱ्हेचा जुलूम चालवला आहे. कोणी खाण्याकरता आमची शिकार करतात, कोणी कातड्याकरता आम्हाला गोळ्या घालतात, तर कोणी प्राणी संग्रहालयात ठेवण्याकरता आम्हाला पकडून नेऊन आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. रस्ते करण्याकरता कितीतरी जंगल माणसांनी तोडले, त्यामुळे आमची घरेदारे नष्ट झाली आहेत. ठिकठिकाणी जाळी व सापळे लावून आणि गोफणींनी दगडफेक करून आमची हत्या केली जात आहे. हा सर्व संहार थांबावा आणि आमचे रक्षण व्हावे याकरता चळवळ सुरू आहे. अरण्य प्रकाश हे वर्तमानपत्र याच करता आहे. शहराच्या लोकांना, विशेषतः बालकांना, आमच्या चळवळी, आमचे आचारविचार, हालचाली सर्व काही कळावे असा या वर्तमानपत्राचा उद्देश आहे. राजा मृगेंद्र प्रसाद सिंग यांचे आगमन. खंडाळा जंगल. आमच्या बातमीदाराकडून. उत्तर हिंदुस्थानातील प्रख्यात राजा मृगेंद्र प्रसाद सिंग हे नाताळात येथे आले होते. त्यांचे दोघे चिरंजीव व इतर लवाजमा त्यांच्याबरोबर होता. प्रथम या लवाजम्याच्या सिंहनादांनी आणि मृगेंद्र प्रसाद यांची भयंकर आकृती पाहून सर्व पशुपक्षी घाबरून गेले. परंतु लवकरच ही मृगेंद्र प्रसादांची स्वारी आहे असे कळल्याने सर्वांना आनंद झाला. सर वनराज, रा ब वाघ, श्री गरुड, श्रीमती कोकिळाबाई, श्री राजहंस, रा ब अस्वले, श्री पिंगळे इत्यादी येथील पुढारी मंडळींनी राजा मृगेंद्र प्रसाद यांचे स्वागत केले. सुमारे 5,000 पशुपक्षी जमले होते. नंतर मृगेंद्र प्रसाद सर वनराज यांच्या गुहेत मुक्कामास गेले. जंगी जाहीर सभा. खंडाळा. आमच्या बातमीदाराकडून. पठारावर पशुपक्ष्यांची जंगी जाहीर सभा भरली होती. सर वनराज अध्यक्षस्थानी होते. कवी मच्छर यांनी मृगेंद्र प्रसादांच्या स्तुतीपर लिहिलेली पदे गाऊन दाखवली. सर वनराज यांनी मृगेंद्र प्रसादांचे स्वागत केल्यावर राजेसाहेब म्हणाले, पशुपक्षी मित्र हो, आपण आपली भांडणे विसरून आपली काळजी घेण्यास शिकले पाहिजे. मागील वर्षी बिहारमध्ये भूकंप झाला, त्यावेळी माणसांनी पहा आपले मतभेद टाकून देऊन किती पैसे जमवले. पण जंगलातल्या पशूंनी अशी एकी केली काय? जंगलात वनवे लागतात, त्यात जळून गेलेल्या पशुपक्ष्यांच्या कुटुंबांची आपण काय काळजी घेतो? ही वृत्ती आपण टाकून दिली पाहिजे. सर्व हुशार मानवजात आपल्या विरुद्ध उठली आहे, याकरता आपण एक झाले पाहिजे. नंतर कर्नल टॉम, कुमारी मनुताई मांजरेकर, श्रीमती गायत्री इत्यादींची भाषणे झाल्यावर मृगेंद्र प्रसादांच्या जय जयकारात सभा समाप्त झाली. मृगेंद्र प्रसाद माणसांवर टीका करू लागले. तेव्हा काही माकडांनी व वानरांनी थोडी गडबड केली, पण माणसांच्या या पूर्वजांना लागलीच हाकून देण्यात आल्यामुळे शांतता झाली. पुढील अंकी मृगेंद्र प्रसाद यांची अरण्य प्रकाशास खास मुलाखत. पारतंत्र्यातून मुक्तता. किनवट तारेने. जंगी सर्कसमधील एक वाघ आपल्या पारतंत्र्यास, माणसाच्या जुलमास आणि उपासमारीस कंटाळून पळून येथे आला आहे. त्याला शुद्ध करून परत कळपात घेण्यात आले. ही गोष्ट स्तुत्य आहे. सर्व पशुपक्ष्यांनी असे केले पाहिजे. नाहीतर एकदा माणसात गेलेल्या बंधूवर आपण कायमचा बहिष्कार घालतो, तो योग्य नव्हे. बगळे शास्त्री यांचे पुराण. तळेगाव. खास बातमीदाराकडून. येथील एका तळ्यावर बगळे शास्त्री आले असून ते फार उत्तम पुराण सांगतात असा लौकिक पसरला आहे. सध्या त्यांचा मुक्काम बदकराव पानबुडे यांच्याकडे आहे. बगळे शास्त्री यांचा बराच काळ स्नानसंध्या व ध्यानधारणा यात जातो. पण तळ्यातील मत्स्य नावाचे रहिवासी मात्र घाबरले असून बगळे शास्त्री दिसतात तसे नाहीत असे सर्वजण म्हणतात. खरा प्रकार काय आहे देव जाणे. अभिनंदनीय विवाह. सुंदरबन. एका बातमीदाराकडून. सुंदरबन पक्षारण्य येथील तरुण पुढारी मोरेश्वर पिसारे यांचा विवाह कुमारी लांडोर यांच्याबरोबर मोठ्या थाटाने झाला. समारंभास मावळातील बहुतेक प्रमुख पशुपक्षी हजर होते. रामबाण. हे औषध वैद्यभूषण कपिश्वर हनुमंते यांनी तयार केले आहे. जखम बरी करण्यास फार गुणकारी. एका द्रोणाची किंमत 2 मुठी कंदमुळे. पत्ता. वै भू कपिश्वर हनुमंते, पिंपळगाव,
जिल्हा काजूपूर पाहिजे. श्रीमती कोकिळाबाई मधुरकंठे यांच्या मुलाचे संगोपन करण्यास दायी पाहिजे. कोकिळेसारख्या दिसणाऱ्या पक्षिणींनीच अर्ज करावेत. कावळ्यांचे अर्ज आधी विचारात घेतले जातील. पत्ता श्रीमती कोकिळाबाई मधुरकंठे, कल्पतरू सदन, परसबाग. एक रत्न हरपले. दंडकारण्य जिल्ह्यातील लोकप्रिय पुढारी सुलोचन हरणे हे परवा जंगलात हिंडत असताना कोणी पारध्याने गोळी घालून त्यांना ठार केले. हा प्रकार ऐकून सर्व पशुपक्षास दुःख होईल. सुलोचन यांचा स्वभाव साधा आणि निर्गवी होता. ते कोवळ्या पाल्याखेरीज काही खात नसत. त्यांचे आचरण पाहून सर्व पशुपक्षी त्यांचा आदर करत. असा गोड स्वभावाचा पुढारी नाहीसा झाल्याने मोठीच हानी झाली आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. मोठी चोरी. मधुबन येथील पशुपक्ष्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. येथील प्रसिद्ध व्यापारी उंटोजी वाकड मानवाला यांनी पुष्कळ मांस व फळे आणून आपल्या येथे ठेवली होती. परंतु ते आपल्या कुटुंबासह एके ठिकाणी मेजवानीस गेले असता चित्तो बिबळे व तरसो लांडगे नावाच्या दोघा दरोडेखोरांनी ते पळवले. बिबळे व लांडगे यांना पकडण्यात आले. परंतु पुरेसा पुरावा न मिळाल्याने न्यायमूर्ती रा सा कोल्हे यांनी त्यांना सोडून दिले. आता वाकड मानवाला हे न्यायमूर्ती सर राजेंद्र यांच्या हायकोर्टात अपील करणार आहेत. अचूक भविष्य. हिमालयातील प्रसिद्ध ज्योतिषी हंसस्वामी हे मानस सरोवराकडे जात असता सागर सरोवर येथे मुद्दाम उतरले आहेत. नुसते तोंड पाहून किंवा पंजा पाहून भविष्य सांगण्यात स्वामी तरबेज आहेत. आजवर शेकडो पशुपक्ष्यांनी आपली भविष्ये त्यांच्याकडून वर्तवून घेतली आहेत. तरी याचा फायदा येथील व आसपासच्या पशुपक्ष्यांनी जरूर घ्यावा. हंसस्वामींचा मुक्काम खालील ठिकाणी आहे. पत्ता सर कासवजी तळेकर यांचा बंगला, सागर सरोवर, अरण्येश्वर. तर अरण्यप्रकाश हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.